मार्केटमध्ये जाऊन भरपूर असा भाजीपाला घेऊन आलं की भाजीपाला साफ करणं हा सुद्धा एक मोठा टास्कच बनतो. तरी ते गाजर आणले होते, गाजर किसून घेतले. आता गाजर भाजायला आणि गाजरचा हलवा करायला भरपूर वेळ लागतो. तोपर्यंत भांडे लावणे, कपडे काढणे, मुलांची तयारी करणे, चहा करणे, पीठ मळणे, वरण भातचा कुकर लावणे अशी भरपूर कामं आपल्याजवळ असतात. काही नसेल तर गॅलरीमध्ये डोकावून तर येणे. तर इथे साईड बाय साईड सँडविचची सुद्धा तयारी चालू आहे. ब्रेडमधला जो वरचा खालचा ब्रेड असतो जो कोणी खात नाही, तो ब्रेड हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर भाजून ठेवलेला होता, तो पुदिना, त्याची हिरवी चटणी करून घेतली. तोपर्यंत गाजरसुद्धा चांगले भाजले होते. त्याच्यामध्ये थोडीशी साय, थोडंसं दूध, साखर, वेलची टाकून गाजरचा हलवासुद्धा एका साईडला होत आहे. बीट, काकडी, टोमॅटोवर मीठ टाकून घेतलं. सँडविच म्हटलं की मुलांना चीज पाहिजेच असतं. गाजरचा हलवा बनवून झाला, सँडविचसुद्धा भाजून झाले. मुलांना सँडविच कापून दिले, गाजरचा हलवा दिला. आता